उन्हाळा शिवार जाळून काढत होता. दरवर्षीपेक्षा यंदाचा उन्हाळा कडक होता. लोक उन्हाच्या काहिलीने हवालदिल झाले होते. पावसाळा कोरडा गेल्याने यावर्षी पीक पाणी नीट पिकले नव्हते आणि त्यात उन्हाळा जीव जाळायला उभा होता. सगळीकडे दुष्काळाचे वातावरण होते. जमिनी ओसाड पडल्या होत्या. पिकाविना त्या भकास दिसत होत्या. रानात चारा नसल्याने जनावरे मरायला टेकली होती. जनावरांप्रमाणेच माणसांची अवस्था सुद्धा वेगळी नव्हती. घरात साठवलेले धान्य संपत आल्याने प्रत्येकापुढे अन्नाचा प्रश्न होता. पोराबाळांची पोटं भुकेमुळे खपाटीला गेली होती. अन्नाचा घास मिळवण्यासाठी जो तो प्रयत्न करत होता. जिथे माणसांना खायला अन्न नव्हते तिथे जनावरांविषयी न बोललेलेच बरे. अनेक शेतकऱ्यांनी तर नाईलाजांनी आपली जनावरे विकून टाकली होती. आपले लाडके बैल क्षुल्लक किमतीत विकून टाकले होते. घारगावचा गणपा सुद्धा असाच दुष्काळाने होरपळला होता. त्याच्या घरात त्याचे वयस्कर आई वडील होते. 2 लहान लहान मुलं होती. आपल्या बायकोच्या गौरीच्या मदतीने तो अशा दुष्काळात आपल्या संसाराचा गाडा कसाबसा ओढत होता. एके दिवशी वैतागून गौरीने गणपाला म्हटले, अहो, दुष्काळ काय आपल्याला जगू देत नाही. अन्नासाठी रानोमाळ हिंडून सुद्धा 4 घास पोटात पडत नाहीत आपल्या. आपली पोरं कालपासून उपाशी आहेत. मी घरात शिल्लक राहिलेल्या मुठभर तांदळाची पेच करून देते त्यांना. अहो, आपण कशी बी कळ काढू, पण पोरांचं काय? त्यांची सुकलेली तोंड भगवत नाहीत मला. आपल्या आई बाबांची पोटं सुद्धा भुकेने बघा ना पार खपाटीला गेलीत हो. अगं, मग मी तरी काय करू? तूच सांग. काम मिळवण्यासाठी मी रोज दारोदार हिंडतोय ना, पण समद्यांचीच परिस्थिती आपल्यासारखीच आहे. मग मला सांग, आपल्याला काम कोण देणार? अगं, निसर्गाच्या कोपापुढं कुणाचं काय चाललंय का? गणपा आपल्या बायकोला गौरीला समजावत म्हणाला, अहो, मी काय म्हणते ते ऐकाल का तुम्ही? हो हो, ऐकतोय, बोल. अहो, आपल्यालाच खायला काही मिळत नाही. मग मला सांगा, गोठ्यातल्या पतिंग्या बैलाला कुठून खायला घालणार हो? किती दिवस झाले त्याला पोटभर चारा सुद्धा भेटला नाही. पार मरायला ठेगलाय बघा पतिंग्या. माझं ऐका. जशी लोकांनी आपली जनावरे विकून टाकली ना, तसा आपला पतिंग्या भुकेनं मारण्या अगोदर विकून टाका. तेवढंच 4 पैसे मिळतील आणि दुष्काळाचे काही दिवस आपल्याला जगता येईल. बायकोच्या या बोलण्याने गणपाला वाईट वाटले. आपल्या जनावरांवर जीवापाड प्रेम करणारी आपली बायको केवळ परिस्थितीमुळे असे बोलते हे त्याला माहित होते. इतके दिवस खांद्याला खांदा लावून कष्ट करणाऱ्या पतिंग्याला विकून टाकणे गणपाला पटेना. त्याने हतबल होऊन पतिंग्याकडे पाहिले. पतिंग्या आपल्या नजरेने जणू त्याला म्हणत होता, मालक, धीर सोडू नका. अहो, ही वेळ सुद्धा जाईल. आपण दोघं मिळून कष्ट करू. जीवात जीव असेपर्यंत दुष्काळाशी लढत राहू. पतिंग्याच्या डोळ्यातील ते आश्वासक भाव जणू काही गणपाला बरोबर कळले. मग त्याच्या अंगात एक वेगळीच ऊर्जा संचारली. दुसऱ्या दिवशी त्याने मनाशी निश्चय केला आणि त्याने तडक शहराचा रस्ता धरला. पतिंग्याला घेऊन शहराकडे जाणाऱ्या गणपाला बघून गौरीला वाटले आपला नवरा बैल विकायलाच चाललाय की काय. पण खरी गोष्ट वेगळी होती. गणपा पतिंग्याला घेऊन शहरात आला. एका उसाच्या रसाच्या दुकानात चरक ओढण्यासाठी बैलाची गरज होती. गणपाने पतिंग्याला उसाच्या चरकाला जुंपले. चरकाचा मालक दयाळू होता. त्याने पतिंग्याला पहिल्यांदा पोटभर चारा खाऊ घातला आणि मग दिवसभर पतिंग्या उसाचा चरक ओढत राहिला. गणपाने सुद्धा दिवसभर शहरामध्ये हमालीची कामे केली. संध्याकाळी पतिंग्याच्या कष्टाचे आणि स्वतःच्या हमालीचे पैसे हाती पडल्यावर गणपाने धान्य, मीठ, मसाला विकत घेतला. दोघांच्या कष्टामुळे आज त्यांच्या घरची चूल पेटणार होती. मग मोठ्या आनंदात ते घरी आले. त्या दिवशी गणपाचे घर पोटभर जीवन सुखाने झोपले होते. पतिंग्या सुद्धा चारा खाऊन शांत बसला होता. अंगणात बसलेल्या आपल्या मालकाकडे बघत जणू काही तो आपल्या मालकाला म्हणत होता, मालक, चिंता सोडा आता. आपल्याला जगण्याचा मार्ग भेटलाय. आजच्या सारखे उद्याही कष्ट करू आपण आणि ठेवू सगळ्यांना सुखी. आता एक काम करा, तुम्ही निवांत झोपा.
उद्या सकाळी आपल्याला लवकर कामाला जायचंय. पतिंग्याचे बोलणे कळल्यागत गणपाने हसून मान हलवली आणि तो झोपायला जाताना पतिंग्याला म्हणाला, पतिंग्या, अरे तू बैल नाहीस, संकटात साथ देणारा माझा पाठीराखा आहेस र, पाठीराखा.